आणि आज नवीन ताकद ही खास करून पनवेलमधनं आम्हाला मिळालेली आहे. पनवेलमध्ये थोडंसं जे काही आम्ही मागे राहत होतो ते आता मागे तर राहणार नाही, पण प्रतिस्पर्ध्यापेक्षा पनवेलमध्येच 4 पावलं आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे. असं 2014ला पण केला होता, 19ला केला. ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील, कारण या निवडणुकीनंतर भाजपा सत्तेत काही येणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांना काही वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे आणि तो वाटेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतो. अमित शाह यांनी टीका केलेली आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेना ही आम्ही बोललेलो नाही, शिवसेना ही पुत्रप्रेमामुळे फुटली आणि राष्ट्रवादी ही पुत्रीप्रेमामुळे फुटली. असं अमित शहाना मला सांगायचे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. त्याच्यामुळे तसं पुत्रप्रेम काही मी दाखवलेलं नाही. पण आता अमित शहाचं नेमकं पक्षातलं स्थान, कारण त्यांच्याकडे अध्यक्ष वेगळे आहेत. अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील. पण अमित शहाना सांगायचं की तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी बोलता तेव्हा तुमचे जे चेले चपाटे आहेत त्यांना एकवाक्यता असू द्या त्यांच्याकडे तुमच्या बोलण्यात. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येऊन बोललो होतो, ते 2 पक्ष फोडून पुन्हा आलो. त्याच्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढतायत आणि तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना जो हरला त्याच्याबद्दल आपण बोलला तर अधिक बरोबर होईल. महाराष्ट्र में गंभीर होता जा रहा है, वाई कैटेगरी होने के बावजूद सलमान खान के घर पर गोलियां चलाई गई, उस पर आपका क्या कहना है? आपके सवाल में उसका उत्तर है.